हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहे क्लास 7 मॅथ्स प्रॅक्टिस सेट 42. कंप्लीट द टेबल बिलो. इथे टेबल दिलेला आहे, हा टेबल कंप्लीट करायचा आहे. रेडियस, डायमीटर आणि सर्कम्फरन्स. तर इथे एक व्हॅल्यू दिलेली आहे, रिमेनिंग 2 व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या आहे. इथे रेडियस आपल्याला गिव्हन आहे, डायमीटर आणि सर्कम्फरन्स फाइंड करायचा. सेकंड मध्ये डायमीटर दिलेली आहे, रेडियस आणि सर्कम्फरन्स फाइंड करायचा. थर्ड मध्ये आपल्याला सर्कम्फरन्स दिलेली आहे, इथे डायमीटर आणि रेडियस फाइंड करायची आणि सेम ॲज इट इज फोर्थ एक्झाम्पल. ओके, सो आता इथे आपण काही फॉर्म्युले यूज करणार आहे आणि त्या अकॉर्डिंग हे सॉल्व्ह करणार. खूप इझी आहे, 1 बाय 1 आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर आपण नोटबुकमध्ये 1 बाय 1 इथे सॉल्व्ह करू आणि नंतर इथे टेबल फिलअप करू. ओके, बघा इथं फर्स्ट क्वेश्चनमध्ये रेडियस आपल्याला गिव्हन आहे 7 सेंटीमीटर, डायमीटर आणि सर्कम्फरन्स फाइंड करायचा आहे. इथे काही फॉर्म्युलेच आहे, फॉर्म्युले आपल्याला लर्न करून घ्यायचे आहे. डी जर आपल्याला फाइंड करायचा असेल डायमीटर, तर आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. रेडियस फाइंड करायचे असेल तर हा फॉर्म्युला, आणि सर्कम्फरन्स आपल्याला फाइंड करण्यासाठी 2 फॉर्म्युले आहे इथे. बट सर्कम्फरन्समध्ये जर आपल्याला डी दिलेला असेल तर आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो. नेक्स्ट आता इथे आर, जर रेडियस आपल्याला दिली असेल तर आपण हा फॉर्म्युला यूज करणार. ओके, बघा आपण इथे डायमीटर काढायची आहे आणि इथे सर्कम्फरन्स काढायचा आहे. सो इथे डायमीटरचा फॉर्म्युला यूज करणार आपण, डी इज इक्वल टू 2r. ओके, d इज इक्वल टू 2 इंटू आर. d इज इक्वल टू 2 इंटू आर ची व्हॅल्यू किती आहे 7. d इज इक्वल टू 7 2 जार 14, म्हणजे आपल्याला इथे डायमीटर मिळाली. आता नेक्स्ट आपल्याला सर्कम्फरन्स काढायचा आहे. तर बघा आता आपल्याकडे डायमीटर पण आहे, डायमीटरची व्हॅल्यू आहे आणि रेडियसची पण व्हॅल्यू आहे. मग इथे आपण हा फॉर्म्युला किंवा हा फॉर्म्युला, दोनपैकी एक फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. ओके, आपण फर्स्ट फॉर्म्युला यूज करू. आपल्याला सर्कम्फरन्स काढायचा आहे. c इज इक्वल टू पाय डी. ओके, आता इथे पायची व्हॅल्यू लक्षात ठेवायची आहे. सर्व एक्झाम्पलसाठी पायची व्हॅल्यू 22/7 हीच राहणार आहे. ओके, आणि डी इथे आपल्याला फाइंड झालेला आहे 14. ओके, बघा इथे 7 1 जा 7, 7 2 जार 14. डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर ह्यामध्ये आपण डिव्हिजन करू शकतो, म्हणून आपण इथे 7 1 जा 7, 7 2 जार 14 इथे केलेला आहे. आता रिमेनिंग व्हॅल्यू राईट करू. इथे 22 आहे आणि इथे 2 आहे. मल्टिप्लाय करूया. 2 2 जा 4, 2 2 जा 4. इथे सी मिळालेला आहे आपल्याला 44 आणि डी मिळालेला आहे इथे 14. ओके, बघा फॉर्म्युलेच्या अकॉर्डिंग आपण सॉल्व्ह केलं तर किती इझिली आपले हे एक्झाम्पल सॉल्व्ह झालेलं आहे. ओके, सो इथे डायमीटर लिहायची आहे 14 सेंटीमीटर आणि सर्कम्फरन्स आहे 44 सेंटीमीटर. ओके, बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये इथे आपल्याला रेडियस फाइंड करायची आहे, डायमीटर गिव्हन आहे आणि सर्कम्फरन्स पण फाइंड करायची आहे. सो इथे फॉर्म्युलेच्या अकॉर्डिंग आपण सॉल्व्ह करणार. बघा इथे आपल्याला रेडियस आणि सर्कम्फरन्स फाइंड करायचा आहे, डायमीटर इथे गिव्हन आहे. सो फॉर्म्युलेच्या अकॉर्डिंग आपण इथे राईट करू. बघा रेडियसचा फॉर्म्युला आपण वरती लिहिलेला आहे, r इज इक्वल टू d/2. हा फॉर्म्युला लर्न करून घ्यायचा आहे. बघा इथे डायमीटर दिलेली आहे आपल्याला, तर इथे डायमीटरची व्हॅल्यू आपण पुट करून कॅल्क्युलेशन करू शकतो. r इज इक्वल टू इथे d किती आहे 28/2. 2 1 जा 2, 2 4 जा 8. ओके, म्हणजे r किती येणार आहे 14. ही आपल्याला r ची व्हॅल्यू फाइंड झाली आहे. आता सर्कम्फरन्स फाइंड करायचा आहे, तर आपण दोनपैकी एक कोणताही फॉर्म्युला इथे यूज करू शकतो. आपल्याकडे इथे r पण आहे आणि इथे d ची व्हॅल्यू पण आहे. ओके, सो आपण सर्कम्फरन्ससाठी हा फॉर्म्युला यूज करणार, पाय इंटू डी. पायची व्हॅल्यू कधीही आपल्याला 22/7 हीच घ्यायची असते आणि डी इथे 28 आहे. सो इथे राईट करून 28. ओके, इथे 7 1 जा 7, 7 4 जा 28. रिमेनिंग व्हॅल्यू राईट करून घ्यायच्या. 22 मल्टिप्लाय 4, 4 2 जा 8, 4 2 जा 8. सर्कम्फरन्स किती आहे 88. सो इथे रेडियस 14 सेंटीमीटर आणि सर्कम्फरन्स 88 सेंटीमीटर मिळाली. आपण इथे एक फॉर्म्युला यूज करू शकतो, c इज इक्वल टू पाय इंटू डी. ओके,
सो सी इथे दिलेला आहे 616 इज इक्वल टू पायची व्हॅल्यू 22/7 इंटू आपल्याला डी फाइंड करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण डी फाइंड करून घेऊ, देन आपण डी वरून आर फाइंड करू शकतो. ओके, बघा आता हा नंबर आपल्याला इकडे अपोजिट साईडला शिफ्ट करायचा आहे. तर इथे 616 ॲज इट इज राहणार आणि हा 7 इकडे मल्टिप्लायला जाणार आहे, 22 इकडे डिनॉमिनेटरला डिवाइडला जाणार, इज इक्वल टू डी. आता इथे 22 ने आपण 616 ला डिवाइड करून घेऊ आणि जे आन्सर येणार आहे 7 ला मल्टिप्लाय करू. ओके, सो इथे डिवायडेशन करू, 22 डिवायडेड बाय 616. बघा 22च्या टेबलमध्ये 61 येणार नाही, तर आपण 22 2 जा 44. ओके, 1 - 4 होणार नाही, 11 - 4 7, इथे 5 - 4 1 आणि हा 6 इथे आपण घेणार 176. तर आता 22च्या टेबलमध्ये 176 बघायचं आहे, तर या 176च्या युनिट प्लेसला 6 आहे. तर 2च्या टेबलमध्ये युनिट प्लेसला 6 येणारा 8 नंबर आहे, म्हणजे 2 8 are 16, म्हणून आपण 22ला 8ने मल्टिप्लाय करू, हा नंबर येते का बघण्यासाठी. सो 8 2 are 16 कॅरी 1, 8 2 are 16 + 1 17, म्हणजे 8 नंबरला 176 येतो, म्हणजे इथे 28 मल्टिप्लाय 7 इज इक्वल टू डी. आता 21 1 जा 21 केला आपण आणि याला डिवाइड केलं तर किती आलं, 28 आन्सर आला. आता रिमेनिंग जे व्हॅल्यू आहे ते राईट करून घेतले आपण, 28 × 7. आता मल्टिप्लिकेशन करून घेऊ, 28 × 7, 7 8 are 56, 56चा 6 कॅरी 5, 7 2 are 14, 14 + 5 19, म्हणजे आन्सर किती आलेला आहे 196 इज इक्वल टू डी. बघा इथे आपल्याला डी हा 196 मिळाला आहे. या डीच्या व्हॅल्यूवरून आपण रेडियस फाइंड करू शकतो. ओके, सो आर इज इक्वल टू डी अपॉन 2 हा आपल्याकडे रेडियसचा फॉर्म्युला आहे. सो रेडियस म्हणजेच आर इज इक्वल टू, इथे डी किती आहे 196 अपॉन 2. इथे डिवायडेशन करून घेऊ आपण, म्हणजे आपल्याला इथे डी मिळणार. 2 1 जा 2, 2 9 are 18. ओके, 90 18 1, 2 8 are 16, म्हणजे किती येणार आहे सर 98. आपल्याला मिळालेला आहे 98 आणि डी आपल्याला 196 मिळालेला आहे. सो इथे राईट करून घ्यायचं आहे, आर इज इक्वल टू 96 सेंटीमीटर आणि डी इज इक्वल टू डायमीटर मिळालेली आहे 196 सेंटीमीटर. ओके, आता 4th नंबर एक्झाम्पल सेम आपल्याला ॲज इट इज सॉल्व्ह करायचं आहे, बिकॉज इथे पण आपल्याला सर्कम्फरन्सची व्हॅल्यू दिलेली आहे. रिमेनिंग 2 व्हॅल्यू डायमीटर आणि रेडियस आपल्याला फाइंड करायचं आहे. तर इथे आपण सेम ॲज इट इज फॉर्म्युला अप्लाय करणार आहे, सी इज इक्वल टू पाय इंटू डी. सी आपल्याला दिलेला आहे 72.6 इज इक्वल टू पायची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 22/7 इंटू डी. आता रिमेनिंग ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपल्याला अपोजिट साईडला शिफ्ट करायची आहे. 72.6 मल्टिप्लाय 7/22 इज इक्वल टू डी. आता बघा या 22 ने आपण या 72.6 ला डिवाइड करू शकतो, किंवा या 7 ने याला मल्टिप्लाय करायचं आणि नंतर 22 ला डिवाइड करायचं, आपण असंही करू शकतो. पण आपण इथे 22 ने 72.6 ला पहिले डिवाइड करून घेऊ. ओके, बघा आता 22च्या टेबलमध्ये 72 येणार नाही, मग आपण छोटा नंबर घेणार आहे. 22 3 are 66, इथे 12 - 6 येणार आणि इथे 6 इथे 6 - 6 0 आणि हा 6 आपण इथे घेतला तर किती येणार आहे 22 3 are 66, इथे पण आपण 3 घेणार, 66 मायनस काय येणार आहे 0 0. ओके, आणि 1 डिजिट सोडून इथे पॉईंट आहे, तर आन्सरमध्ये पण 1 डिजिट सोडून पॉईंट द्यावं लागेल आपल्याला. ओके, मग इथे आपले आन्सर काय येणार आहे 3.3 मल्टिप्लाय 7. ओके, म्हणजे 22 ने आपण ह्या नंबरला डिवाइड केलेला आहे इज इक्वल टू डी. आता या 3.3 मल्टिप्लाय 7 करून घेऊ आपण. बघा 3 3 are 21 कॅरी 2, 3 3 are 21, 21 + 2
23 आणि इथे 1 डिजिट सोडून पॉईंट आहे, इथे पण 1 डिजिट सोडून पॉईंट द्यावा लागेल. म्हणजे डी ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 23.1. ओके. तर नेक्स्ट आता बघा, इथे डी ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. या डी व्हॅल्यूवरून आपण आर व्हॅल्यू फाइंड करू शकतो. म्हणजे आपल्याला रेडियसचा फॉर्म्युला माहित आहे, आर इज इक्वल टू डी अपॉन 2. सो आर इज इक्वल टू, आपण डी ची व्हॅल्यू इथे पुटअप करूया 23.1 डिवायडेड बाय 2. ओके. आता इथे आपण डिव्हायडेशन करून घेऊया. बघा इथे 2 1 जार 2 0, हा 3 आपण इथे घेतला, परत 2 1 जार 2, 3 मायनस 2 1, परत हा 1 आपण इथे घेतला. आता 2 5 जार 10, मायनस किती येणार 1. आता इथे रिमेनिंग काही व्हॅल्यू नाही आपल्याला इथे घेण्यासाठी, तर इथे आपण काय करणार, एक पॉइंट देणार, तर इथे 0 येणार. तर 2 5 जार 10, 0 0. आता बघा इथे आन्सर पण डेसिमल फॉर्म मध्ये आलेला आहे, बट हा नंबर पण आपण जो डिवाइड केला तो पण डेसिमल फॉर्म मध्ये आहे. सो आपण ह्या नंबरचा एक पॉइंट आपल्याला आन्सर मध्ये द्यावा लागेल. तर हा पॉइंट इकडे लेफ्ट साइडला जाणार, आणखी 1 डिजिट लेफ्ट साइडला जाणार, बिकॉज इथे 1 डिजिट सोडून पॉइंट आहे ना म्हणून. म्हणजे इथे आन्सर काय होणार मग 11.55. आर इज इक्वल टू 11.55. ओके. सो इथे आर ची व्हॅल्यू पण आपल्याला मिळालेली आहे आणि डी ची व्हॅल्यू पण मिळालेली आहे. राईट करू, आर इज इक्वल टू 11.55 आणि डी इज इक्वल टू 23.1 सेंटीमीटर, इथे पण सेंटीमीटर. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आहे सेकंड नंबर. इफ द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल इज 176 सेंटीमीटर, फाइंड इट्स रेडियस. इथे गिव्हन आपल्याला सर्कम्फरन्स आहे सर्कलची, त्या सर्कलची आपल्याला रेडियस फाइंड करायची आहे. सो वन फॉर्म्युला आपण इथे यूज करू शकतो, सी इज इक्वल टू 2 पाय आर. हा फॉर्म्युला आपण इथे काय यूज केला, बिकॉज इथे आर आहे, या फॉर्म्युल्यामध्ये आर आहे, आपल्याला रेडियस काढायची आहे म्हणून हा फॉर्म्युला इथे यूज करायचा. सर्कम्फरन्स किती आहे 176 इज इक्वल टू हा 2 मल्टिप्लाय पायची व्हॅल्यू आहे 22/7. पायची व्हॅल्यू सर्व एक्झाम्पलमध्ये सेम ॲज इट इज राहणार आहे हीच, मल्टिप्लाय इथे आर काढायचं आहे तर आर. आता बघा इथे आपल्याला हे जे नंबर्स आहे हे अपोजिट साईडला शिफ्ट करायचे आहे. सो इथे आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल मल्टिप्लिकेशन करून घ्यायची आहे दोन नंबरची. ओके. 22 आणि 2 ह्यांची आपण मल्टिप्लिकेशन करून हे नंबर इकडे शिफ्ट करू. सो इथे 176 इज इक्वल टू 2 2 जार 4, 2 2 जार 4, इथे 7 मल्टिप्लाय आर. आता हा नंबर इकडे शिफ्ट करायचा आहे. सो इथे 176 मल्टिप्लाय 7 अपॉन 44 येणार. बघा आपण हा नंबर इकडे शिफ्ट करत असतो तेव्हा जो डिनॉमिनेटर मध्ये नंबर आहे तो न्यूमरेटरला मल्टिप्लायला जातो, म्हणून इथे 7 मल्टिप्लायला लिहिला, आणि जो न्यूमरेटर मधील नंबर आहे तो डिनॉमिनेटर मध्ये डिवायडेशनला जातो. ओके. इनटू इक्वल टू आर. आता इथे आपण ह्या 2 ने डिवाइड करू शकतो. सो इथे आपण 2 ने डिवाइड करून घेऊया. बघा 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 2 जा 4, आणि इथे 2 1 जा 2, 2 8 जा 16, 17 मायनस 16 इथे 1 येणार, परत इथं 2 8 जा 16. ओके. रिमेनिंग व्हॅल्यू इथे राईट करून घेऊ. आता बघा 88 मल्टिप्लाय 7 अपॉन 22 इज इक्वल टू आर. परत आता हे जे 22 आहे आणि 8 आहे 2 ने मल्टिपल आहे, म्हणजेच 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 4 जा 8, 2 4 जा 8. ओके. इथे आपण रिमेनिंग व्हॅल्यू राईट करून घेऊ. इथे जे आले आहेत त्या व्हॅल्यू 44 मल्टिप्लाय 7 अपॉन इथे 11 आलेला आहे, 11 इज इक्वल टू आर. आता परत बघा इथे 11 आहे, इथे 44 आहे. आपण या स्टेपमध्ये 11 आणि 44 कट करू शकलो असतो, बट ही स्टेप मग आपल्याला समजली नसती, म्हणून आपण इथे 1 बाय 1 स्टेप राईट करत चाललेला आहे. आता 11 1 जार 11, 11 4 जार 44, रिमेनिंग काय आहे 4 इंटू 7 इक्वल टू आर. ओके. सो 4 इंटू 7 28 इज इक्वल टू आर. म्हणजे इथे रेडियस काय मिळालेली आहे आपल्याला 28. हे आपण राईट करणार द radius of the circle is 28 centimeter. ओके. नेक्स्ट आहे बघा एक्झाम्पल नंबर 3. द रेडियस ऑफ अ सर्क्युलर गार्डन इज 56 मीटर.
What would it cost to put a 4 round fence around this garden at a rate of 40 rupees per meter? बघा क्वेश्चन काय आहे हा नीट आधी आपण समजून घेऊया. इथे एक सर्क्युलर गार्डन आहे. सर्क्युलर गार्डनची रेडियस आपल्याला दिलेली आहे 56 मीटर. ओके, सो इथे 4 राऊंड फेन्स केलेला आहे सर्क्युलर गार्डनला. ओके, तर 1 मीटरची आपल्याला इथे व्हॅल्यू दिलेली आहे. तर किती मीटर इथे फेन्सला म्हणजे किती मीटर आपण फेन्स करणार आहे. जर 4 राऊंड आहे, जे सर्कल आहे त्याला 4 राऊंड फेन्स आपल्याला करायची, तर किती मीटर होणार ते आधी काढायचं आहे आणि नंतर त्यांची आपल्याला व्हॅल्यूज पण काढायची आहे की किती त्याला खर्च येणार आहे. जर 40 रुपीज पर मीटर असणार आहे, 1 मीटर 40 रुपीजचे फेन्स असणार आहे तर. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल इथे आपल्याला सर्कम्फरन्स फाइंड करावा लागेल गार्डनचा. बिकॉज इथे सर्कम्फरन्स मीन्स काय, सर्कलचा 1 राऊंड जो सर्कल असतो त्या सर्कलचा 1 राऊंड किती असणार आहे, किती मीटरचा आहे सर्कल, तो आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल फाइंड करायचा आहे. म्हणजे इथे सर्कम्फरन्स फाइंड करायचा आहे आणि जे आपण 1 मीटर राऊंड फाइंड करणार सर्कम्फरन्स त्याला आपल्याला 4 ने मल्टिप्लाय करायचं. बिकॉज इथे 4 राऊंड करणार आहे ना आपण फेन्स म्हणून. सो इथे राईट करू. Answer, the circumference of the circular garden बघा, सर्कम्फरन्स ऑफ द सर्क्युलर गार्डन काढायचा आहे आपल्याला. आपल्याकडे काय आहे, रेडियस. मग सर्कम्फरन्सचा आपण फॉर्म्युला हा यूज करू शकतो, C इज इक्वल टू 2πr. ओके, बिकॉज या फॉर्म्युल्यामध्ये रेडियस आहे म्हणून. आता इथे सर्कम्फरन्स काढायचा, C ॲज इट इज. इथे 2 × 22/7 ही आपण पायची व्हॅल्यू पुटअप केली. R इथे आपल्याला 56 गिव्हन आहे. ओके, सो इथे आपण कॅल्क्युलेशन करून घेऊ आता. बघा इथे 7ला 56ला आपण 7 ने डिवाइड करू शकतो. 7 1 जार 7, 7 8 जार 56. ओके, सो रिमेनिंग इथे काय आहे बघा, इथे आपण मल्टिप्लाय करू शकतो. 22 × 2 44, 2 2 जा 4, 2 2 जा 4 आणि इथे 8ला मल्टिप्लाय करणार आपण. ओके, C इज इक्वल टू, आता इथे मल्टिप्लाय करून घेऊ. 8 4 जार 32, कॅरी इथे 3 येणार. 8 4 जार 32, 32 प्लस 3 35 म्हणजे 352 हे सर्कम्फरन्स येणार आणि हे मीटरमध्ये येणार. बिकॉज रेडियस पण इथे काय आहे, मीटरमध्ये आहे, म्हणून हे पण इथे मीटरमध्येच येणार आहे. ओके, आता ही जी आपल्याला सर्कम्फरन्स मिळाली ही सर्कलचा 1 राऊंड मिळालेली आहे. तर इथे आपण राईट करणार, देअरफॉर द लेंथ ऑफ वायर required for 1 round of fencing is equal to 352 मीटर. ओके, जर सर्कलला 1 राऊंड फेन्स करायची आहे तर आपल्याला 352 मीटर एवढी वायर आपल्याला रिक्वायर्ड आहे. बट इथे आपल्याला 4 राऊंड फेन्स सांगितलेला आहे. 1 राऊंड फेन्स करण्यासाठी 352 मीटर वायर लागते. 4 राऊंड फेन्स करण्यासाठी आपल्याला त्याला 4ला मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, देन आपल्याला इथे राईट करून घ्यायचं आहे, द लेंथ ऑफ द वायर रिक्वायर्ड for 4 round of fencing is equal to, बघा आता इथे द लेंथ ऑफ द वायर रिक्वायर्ड फॉर 4 राऊंड ऑफ फेन्सिंग म्हणजे क्वेश्चनमध्येच आपल्याला सांगितलेलं आहे की आपल्याला 4 राऊंड करायचे आहे फेन्सिंगचे, म्हणून आपण इथे असं सेंटेन्स राईट केलेला आहे. सो इथे 1 राऊंड ऑफ फेन्सिंग किती आहे, 352 मल्टिप्लाय बाय 4. मग इथे आन्सर काय येणार बघा, मल्टिप्लाय करून घेऊ. 4 2 जार 8, 4 5 जार 20 जा 0, कॅरी 2, 4 3 जा 12, 12 प्लस 2 14. ओके,
सो इथे 1408 मीटर वायर रिक्वायर्ड आहे 4 राऊंड ऑफ फेन्सिंगसाठी. सो नेक्स्ट आता इथे आपल्याला काय विचारलेलं आहे की त्या गार्डनला जर आपण फेन्सिंग करत आहे 4 राऊंड तर त्यांची व्हॅल्यू किती असणार आहे आणि 40 रुपीज पर मीटर एवढी व्हॅल्यू दिलेली आहे, तर टोटल वायरची किंमत किती असणार आहे ती फाइंड करायची. सो इथे राईट करायचं आहे द कॉस्ट ऑफ 1408 मीटर ऑफ वायर is equal to rate multiply length of the wire is equal to, आता रेट किती आहे 40 मल्टिप्लाय लेंथ ऑफ द वायर, लेंथ ऑफ द वायर किती मिळालेली आहे 1408. आता इथे मल्टिप्लाय करू. बघा फर्स्ट ऑफ ऑल आपण 4 ने या नंबरला मल्टिप्लाय करून घेणार आहे आणि देन जो रिमेनिंग 0 आहे तो राईट करून घेऊ. 4 8 जा 32 कॅरी 3, 4 0 जा 0 प्लस 3 3, 4 4 जा 16 इथे 6 कॅरी 1, 4 1 जा 4 प्लस 1 5 आणि हा रिमेनिंग 0 आहे म्हणून हा इथे येणार आणि ही व्हॅल्यू रुपीजमध्ये येणार. ओके बघा 1 मीटर वायरची किंमत 40 रुपीज आहे. देन आपल्याला इतकी वायर रिक्वायर्ड आहे 4 राऊंड ऑफ फेन्ससाठी. ह्या वायरला आपण मल्टिप्लिकेशन केलेलं आहे म्हणजे ही जी आपल्याला मीटरमध्ये मिळाली ही मल्टिप्लाय केलं तर टोटल रुपीज किती येणार आहे ते आपण इथे राईट करून घेतलेलं आहे. देअरफॉर फायनल आन्सर राईट करायचा आहे द कॉस्ट ऑफ 4 राउंड फेन्स around the circular garden is rupees 56,320. ओके बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे इथे 4 नंबर. द व्हील ऑफ अ बुलक कार्ट हॅज अ डायमीटर ऑफ 1.4 मीटर. हाऊ मेनी रोटेशन विल द व्हील कम्प्लीट ॲट द कार्ट ट्रॅव्हल 1.1 किलोमीटर. आधी क्वेश्चन समजून घेऊया. बघा एक व्हील आहे बुलक कार्टची, त्या व्हीलची आपल्याला इथे डायमीटर गिव्हन आहे 1.4 मीटर. इथे फाइंड करायचे आहे आपल्याला रोटेशन. त्या व्हीलचे किती रोटेशन होणार आहे जर 1.1 किलोमीटर ती व्हील जाणार आहे पुढे तर. ओके सो फर्स्ट ऑफ ऑल इथे आपल्याला जे व्हील आहे बुलक कार्टचे त्या व्हीलचे आपल्याला सर्कम्फरन्स माहिती असायला पाहिजे. सो आपण इथे फर्स्ट सर्कम्फरन्स फाइंड करून घेणार आहे. मग इथे सर्कम्फरन्सचा आपण असा कोणता फॉर्म्युला यूज करणार आहे की यामध्ये आपल्याला डी मिळणार आहे. तर इथे सी इक्वल टू पाय इंटू डी, बिकॉज या फॉर्म्युलामध्ये डी आहे, आपल्याला डायमीटर गिव्हन आहे म्हणून आपण हा फॉर्म्युला यूज केला. सो इथे सी, इथे आपण पायची व्हॅल्यू राईट केली आहे 22/7 आणि इथे डी आपल्याला गिव्हन आहे 1.4 राईट केलेली आहे. आता इथे 7 1 जा 7 7 2 जा 14. ओके बट इथे आता हे डिसिमल पॉईंट आहे. सो इथे आपल्याला हा डिजिट सोडून इथे डिसिमल पॉईंट द्यायचा आणि इथे 0 राईट करायचा आहे. सो इथे आन्सर काय येणार 0.2. सो सी इज इक्वल टू 22 मल्टिप्लाय 0.2. बघा इथे हा 22 आहे आणि हा 0.2 इथे आलेला आहे. आता इथे आपण सी इक्वल टू इथे मल्टिप्लिकेशन करून घेणार आहे. तर इथे आपल्याला सिम्पली मल्टिप्लाय करायचं आहे आणि देन आपल्याला इथे पॉईंट शो करायचा असतो. ओके बघा 2 2 जार 4 2 2 जार 4 आणि इथे डिसिमल पॉईंट 1 डिजिट आहे तर इथे पण आपल्याला 1 डिजिट सोडून डिसिमल पॉईंट द्यायचा आहे. इथे सर्कम्फरन्स आपण फाइंड करून घेतली. आता इथे आपल्याला जे रोटेशन काढायचे आहे ते रोटेशन आपण एक्स कन्सिडर करणार. जी व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची असते ती व्हॅल्यू आपण एक्स कन्सिडर करत असतो तेव्हाच आपल्याला ही रोटेशन फाइंड होतील. ओके सो आपण इथे रोटेशन एक्स कन्सिडर करणार आहे आणि देन इथे द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय व्हील इज इक्वल टू आपण इथे मल्टिप्लिकेशन करणार आहे सर्कम्फरन्स ऑफ द व्हील अँड नंबर ऑफ द रोटेशन, तेव्हा आपल्याला इथे नंबर ऑफ रोटेशन मिळून जातील. ओके करायचं लेट the wheel of the cart complete x
रोटेशन. ओके, आपण एक्स रोटेशन कन्सिडर केला. आता इथे राईट करायचं आहे द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द व्हील इज इक्वल टू, इथे द सर्कम्फरन्स ऑफ द व्हील. multiply the number of rotation. Okay, the number of rotation of the wheel. बघा आता इथे द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द व्हील आहे, हे आपल्याला गिव्हन आहे 1.1 किलोमीटर गिव्हन आहे. बट हे व्हॅल्यू आपल्याला किलोमीटरमध्ये गिव्हन आहे. इथे आपल्याला मीटरमध्ये सर्कम्फरन्स मिळालेला आहे आणि मीटरमध्येच आपल्याला डायमीटर पण दिलेली आहे. ओके, सो याला आपण 1000 ने मल्टिप्लाय मीटरमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे 1.1 ला. तर इथे आपल्याला 1000 ने मल्टिप्लाय करावं लागेल. इज इक्वल टू, बघा द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द व्हील आपण हे इथे लिहून घेतलेलं आहे. द सर्कम्फरन्स ऑफ द व्हील, आपल्याला सर्कम्फरन्स मिळालेला आहे 4.4 मीटर इन टू द नंबर ऑफ रोटेशन ऑफ द व्हील. द नंबर ऑफ रोटेशन ऑफ द व्हील आपण एक्स कन्सिडर केलेला आहे म्हणून इथे आपण एक्स राईट करू. आता हा नंबर आपल्याला अपोजिट साईडला शिफ्ट करायचा आहे. इकडे मल्टिप्लाय आहे, अपोजिट साईडला गेल्यानंतर तो डिनॉमिनेटरला जाणार आहे म्हणजे डिवायडेशन. म्हणजे 1.1 मल्टिप्लाय बाय 1000 अपॉन 4.4 इज इक्वल टू एक्स. बघा आता इथे 11 आहे, इथे 44 म्हणजे आपण हे कट करू शकतो. म्हणजे 11 1 जार 11, 11 4 जार 44 आणि यातले पॉईंट पण इथे कट होणार जेव्हा आपण डिवायडेशन करतो. ओके, सो इथे काय राहणार आहे मग 1000 अपॉन 4 इज इक्वल टू एक्स. आता ह्या 4 ने आपण 1000 ला डिवाइड करू. 4 1 जार 4, 4 2 जार 8, 10 मायनस 8 इथे 2 येणार म्हणजे 20 नंबर होणार. म्हणजे 4 5 जार 20 आणि इथे रिमेनिंग 0 आहे तर हा 0 आपण ॲज इट इज इथे राईट करू. ओके, म्हणजे 250 इज इक्वल टू एक्स. एक्स आपण कन्सिडर केला होता नंबर ऑफ रोटेशन, तर नंबर ऑफ रोटेशन आपल्याला मिळालेला आहे 250. सो देअरफॉर फायनल आन्सर राईट करू. द व्हील complete 250 rotation. ओके, बघा इथे प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर घेऊन येणार आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.